श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगार परिसरात दिनांक 31 जानेवारी रोजी भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। प्राथमिक माहितीनुसार श्रीवर्धनमधील कर्लास गावातील मोहम्मद हनीफ अजरबेगी व त्यांची पत्नी सिमीन हे MH06 CS6723 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना दिवेआगार येथील माऊली हॉटेलच्या परिसरात MH12 WX2186 क्रमांकाच्या भरधाव प्रवासी वाहतूक कारनं त्यांच्या चालत्या बाईकला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की कार चालकानं दुचाकी चालक मोहम्मद हनीफ अजरबेगी यांना कार सोबत तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत बोर्ली पंचतन येथील स्मशान रोड पर्यंत फरफटत नेलं। हा भीषण अपघात एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून कार खाली मोहम्मद हनीफ अजरबेगी अडकलेले यात दिसून येत आहेत। त्यांच्या पत्नी सिमीन या गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांना तातडीनं उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। याच ठिकाणी यापूर्वीही अशा स्वरूपाचे अपघात घडले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाकडून योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप करत नागरिक संतप्त झालेत। अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। दरम्यान संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत। या घटनेमुळे दिवेआगार आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली पंचतन। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।